प्रश्न पहिला. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंटमध्ये उत्तर सांगत चला. याचं उत्तर होईल ऑप्शन 2 शुक्ल पक्ष. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष असे म्हणतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न. भारतात खारफुटी वनांचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, पश्चिम बंगाल. खारफुटी वने कोणत्या राज्यात सर्वाधिक आहेत? तर पश्चिम बंगालमध्ये. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या युनिटमध्ये मोजतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे हा मित्रांनो. याचं उत्तर होईल ऑप्शन 4 हर्ट्झ. संगणकाचे स्पीड मोजतात हर्ट्झमध्ये. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते विद्युत शक्तीचे एकक आहे? विद्युत शक्तीचे एकक कोणते आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन 2 वॅट. विद्युत शक्तीचे एकक आहे वॅट. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. शिक्षणाचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 21 लक्षात ठेवा, कलम 21 हा शिक्षणाचा अधिकार आहे राज्यघटनेमध्ये. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. कलम 32 काय म्हणतात? तर संविधानाचा आत्मा. महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम 32 हा संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते. चला पुढचा प्रश्न. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत पटना, मुंबई, भोपाळ, पुणे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे मुंबई येथे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मवर्ष पुढीलपैकी कोणते आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन 3 1891. 14 एप्रिल 1891 ही तारीख आहे बाबासाहेब आंबेडकरांची जन्मवर्ष. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी सौदी अरेबियाची राजधानी कोणती? सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे? तर रियाद. आणि तेहरान ही कोणाची राजधानी आहे? कोणत्या देशाची राजधानी आहे? तर इराणची. ओके, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? आधुनिक मराठी काव्याचे जनक आहेत केशवसूत. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. सन 2025 मध्ये फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा कोणी जिंकली? फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद 2025 कोणी जिंकले आहे?
तर दिव्या देशमुख. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे 2028ला उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कोणते शहर करणार आहे? 2028ला जे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे ती कोणत्या देशात आणि कोणत्या शहरात होणार आहे? शहर आहे लॉस एंजलिस. हे शहर आहे USA मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात कितव्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे? मोस्ट IMP प्रश्न. मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात कितव्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे? तर घटना दुरुस्ती आहे 42वी. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? 1960, 1958, 1965 की 1955? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर 1958चा. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत क्रिकेट, हॉकी, कबड्डी की फुटबॉल. वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन हे हॉकीशी संबंधित आहे. हॉकी या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पोटॅशियमची रासायनिक संज्ञा कोणती? पोटॅशियमची रासायनिक संज्ञा आहे के. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? गंगोत्री, सियाचीन, यमुनोत्री, झेमू. तर भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे सियाचीन. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. बावीसवा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे अहिल्यानगर. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर सार्वजनिक काका. लक्षात ठेवा, सार्वजनिक काका यांनी वासुदेव फडके यांचे वकीलपत्र घेतले होते. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चला कमेंटमध्ये सांगा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न.
महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? तर शिवसागर. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, हेल्पलाईन क्रमांक 1930 हा टोल फ्री नंबर कशासाठी आहे? 1930 हा टोल फ्री नंबर कशासाठी आहे? तर सायबर गुन्ह्यांसाठी. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोठून सुरू झाली? उत्तर आहे ग्रीस. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीसमधून सुरू झाली आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मेंडेलेच्या आवर्ती सारणीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती आहे? मेंडेलेच्या आवर्ती सारणीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती आहे? तर 7 आहे. नायट्रोजनचा अनुक्रमांक आहे 7. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. 24वा प्रश्न, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन राज्यांमध्ये पसरलेला आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन राज्यांमध्ये पसरला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये पसरला आहे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील नाणेघाट कोणत्या पर्वत रांगेत आहे? नाणेघाट कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर सह्याद्रीमध्ये. सह्याद्री या पर्वत रांगेत आहे नाणेघाट. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपले 25 महत्त्वाचे प्रश्न कंप्लीट झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.